मी मागच्या वर्षी देखील उपोषणाला बसलो होतो, त्यावेळी आम्हाला नियुक्तीसाठी भांडावं लागलं होतं. कंपनीमार्फत आम्हाला नियुक्ती मिळाली. सप्टेंबरपासून प्रोजेक्ट चालू होता, परंतु आम्हाला 5 महिन्यानंतर मार्चमध्ये आम्हाला नियुक्ती मिळालेली आहे आणि 30 सप्टेंबरला कंपनीची मुदत संपलेली आहे. तिथून पुढे आता आमचं भविष्य अंधारात आहे. आमची एवढीच रास्त मागणी आहे की जो काही आत्ता प्रकल्प सुरू आहे आपले सरकार सेवा केंद्राचा, त्या प्रकल्पामध्ये कुठल्या तरी योजनेतून आम्हाला त्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि आमची पुनर्नियुक्ती करण्यात यावी. आणि जे काही कंपनीमार्फत पाठीमागचं मानधन थकीत झालेलं आहे आमचं, काही लोकांचं सुरुवातीपासून मार्चपासून 8-8 महिने मानधन मिळालेलं नाही आहे आणि काही लोकांचं 3-4 महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही आहे. ते मानधन आम्हाला त्वरित मिळावं. मागच्या वर्षी पण तुमची आश्वासन दिल्यानंतर काहीतरी मागच्या वर्षी सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आमची नियुक्ती मार्चमध्ये झाली. म्हणजे आम्ही डिसेंबरमध्ये इथं आंदोलन केलं होतं. आम्हाला त्यानंतर 4 महिन्यानंतर आम्हाला नियुक्ती मिळाली. तरी तुम्हाला काय उपोषण करावं वाटतं यावेळी? आता कंपनीची मुदत 30 सप्टेंबरला संपलेली आहे आणि शासनानं आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि गेले आम्ही 15 वर्ष इथं काम करतोय. 2011 पासून आम्ही काम करतोय. 15 वर्ष झाली. ऐन उमेदीची आम्ही वर्ष या प्रोजेक्टसाठी घालवली. ग्रामपंचायतचा हा प्रोजेक्ट आम्ही स्टँड केला. त्या प्रोजेक्टच्या जीवावर ग्रामपंचायत विभागाला अनेक बक्षिसं मिळाली, तरी देखील आमचा विचार शासन करत नाहीये. आता 40व्या वर्षी आम्ही जाणार कुठे? उपोषणाचा 5वा दिवस आहे, कोणी भेटायला नाही आलं का तुम्हाला? बरेचसे लोकप्रतिनिधी येऊन गेले, आमदार साहेब येऊन गेलेले आहेत, परंतु ग्रामविकास मंत्री साहेब अजूनही आलेले नाहीत. फक्त सगळ्यांनी आश्वासन दिलेले आहेत. कुठलाही ठोस निर्णय याच्यावर कोणीही घेतलेला नाहीये. आमची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला आंदोलन समाप्त करता येईल. आमच्या मागण्या जास्त नाही आहे सर. आम्ही ज्या पदावर आहे त्या पदावरच आम्हाला 58 वर्षाची सिक्युरिटी देण्यात यावी आणि आमचा पगारही तात्पुरता थांबवला आहे सरकारने. तो पगार आमचा मागील मिळावा. आमच्या हे 2च रास्त मागण्या आहे, जास्त मागण्या पण नाही आहे. तरी पण सरकारला जाग येत नाही आहे. ग्रामविकास मंत्री काल उमेदच्या अभियानाला भेटायला या ग्राउंडवर आले, परंतु रिक्वेस्ट करून सुद्धा आमच्या अन्नत्याग जलत्याग करणाऱ्या लाडक्या बहिणीला भेटायला आले तिकडे का? मग आमची अन्नत्याग जलत्याग करणारी बहीण का त्यांची सावत्र बहीण आहे? आम्ही तळागाळापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले, त्यांच्या KYC केल्या, त्यांच्या व्हिडिओवरून अप्रुव्हल द्यायचे काम आम्ही लोकांनी केले. डिजिटल इंडियाचा प्रोजेक्ट आम्ही चालवतो आणि डिजिटल इंडिया करणारेच लोक आज रस्त्यावर आले आहे. उपासमारीची वेळ आली आहे आमच्यावर. आमचे परिवार रस्त्यावर आले आहे. तरी वर्षी पण तुम्ही उपोषणाला बसल्या होता, तर काय निष्कर्ष? आम्ही मागच्या वर्षी उपोषणाला बसलो, त्याचा निष्कर्ष दिला. आम्हाला तात्पुरती जॉईनिंग मिळाली होती. 5-6 महिने आम्हाला जॉईनिंग मिळाली, कुणाला मिळाली नाही, कुणाला मिळाली, पण तो पगार सुद्धा आजपर्यंत मिळाला नाहीये. किती लोक आहे तुम्ही याच्यात सहभागी? आम्ही पूर्ण 384 लोक आहे महाराष्ट्रभरातले. एक तालुकास्तरीय आणि एक जिल्हास्तरीय असे आमचे 2 पद आहे. तुम्ही मागच्या वर्षी पण उपोषणाला बसल्या होत्या या मॅडम? हो. आणि आश्वासन देऊन पण गेले? देऊन गेले, पण आश्वासनासारखी पूर्तता आमची झाली नाही. काहीच पूर्तता नाही. आमच्या मागण्या